भारतीय जनता पक्षाने नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वेक्षण, सामाजिक समीकरणे आणि निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण केले आहे। यामध्ये 100 एबी फॉर्मचे वाटप सुरळीतपणे झाले। मात्र उर्वरित एबी फॉर्म देताना काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये गैरसमज झाल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। तथापि हा गैरसमज आता पूर्णपणे दूर झाला असून पक्षातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकजुटीने व एकदिलाने काम करण्यास सज्ज असल्याचं भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्ट केले। भाजपने नाशिक महानगरपालिकेच्या सर्व 122 जागांवर सक्षम व ताकदवान उमेदवार उभे केले असून 100+चा दिलेला नारा निश्चितपणे पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेली विविध विकास कामे, सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या योजना व सवलती, सुशासनाची ठोस अंमलबजावणी तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली व्यापक विकास कामे हे सर्व मुद्दे नाशिककर मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले जातील असेही केदार यांनी सांगितले। या सर्व बाबींच्या जोरावर पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेवर भाजपचा एकहाती झेंडा फडकेल असा ठाम विश्वास व्यक्त करत सुनील केदार यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे आवाहन केले। वाटपाचा वाद संपलेला आहे। सर्व इच्छुक उमेदवार ज्यांना पक्षातून यादी आलेली होती प्रदेश भाजपकडून ते उमेदवार फॉर्म दिलेले, आता तिकीट वाटपाचा वाद हा राहिलेला नाहीये। परंतु काही जे कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक होते त्यांची नाराजी आहे, बाकी काही राहिलेलं नाही। असं काही घडलेलं नाहीये, असं काहीही घडलेलं नाहीये, परंतु काही थोडा गोंधळ उडाला, त्यामुळे 5 एबी फॉर्म इकडे तिकडे गेलेले। त्या अहवाल, वस्तुनिष्ठ अहवाल प्रदेश भाजपला दिलाय, ते लवकरच निर्णय घेतील। आपण कार्यकर्त्यांचा घेराव म्हणता येणार नाही, त्यांच्या भावना होत्या, त्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि त्या भावना मी लिखित स्वरूपात घेतल्या। प्रदेश भाजपकडे त्या भावना पाठवणार आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की निष्ठावंतांवर अन्याय झाला, त्या भावना होत्या, त्यांच्या उत्स्फूर्त भावना होत्या, त्याप्रमाणे त्यांनी व्यक्त केल्या। दिवस हे उमेदवार कोणी पाडत नसतो, जनता जनार्दन आहे। भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे कामं सर्वश्रुत आहे, त्यामुळे कोणी उमेदवार निवडून आणतो आणि कोणी उमेदवार पाडतो या भ्रमात कोणी राहू नये। जन करते उमेदवार कोणी निवडून आणत नाही, उमेदवार व्यक्ती कोणी पाडत नसते। मात्र सांगितलं, एका घरात जे सिटिंग नगरसेवक असतील, समजा तिथं जर ते मेरिटमध्ये असतील तर ते राहतील, उर्वरित यांना भारतीय जनता पार्टीची प्रदेश नेतृत्व सूचना करतील, त्याप्रमाणे उद्या दुपारपर्यंत ते फॉर्म काढून घेतील। आव्हान बिलकुल नाहीये, बंडखोरीचं आव्हान आहे असं म्हणता येणार नाही। आमचे जे कार्यकर्ते, भूतप्रमुख, पदाधिकारी हे सक्षम आहे आणि त्यांच्याच ताकदीवर आम्ही निवडणूक लढणार आहे आणि जो नारा दिलेला आहे 100+चा तो पूर्ण करणार। माझे खंदे समर्थक आहे असं म्हणता येणार नाही। त्यांना माझ्याबरोबर प्रचारात गुजरातला नेलं, तेव्हापासून त्यांची जडणघडण ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराची झाली। ते खरे भारतीय जनता पार्टीचे समर्थक, कार्यकर्ते, निष्ठावान हे म्हणता येईल, पण खंदे समर्थक भारतीय जनता पार्टीमध्ये कोण कोणाचं हे चालत नसतं, तो भारतीय जनता पार्टीचा खंदा समर्थक पाहिजे। म्हणणं याच्यात काही तथ्य असं मला वाटत नाही। आपण जर 122 उमेदवारांची यादी पाहिली तर आयारामांना खूप तिकीटं दिली असं काही नाही। शेवटी इलेक्टिव्ह मेरिट असतं आणि ज्या ठिकाणी आपली पोकळी असते पक्षाची, शेवटी मी मगाही सांगितलं की राजकारणात डोक्याला जितकी किंमत आहे तेवढी त्या पक्षाच्या मागे डोके किती आहे, म्हणजे लोकप्रतिनिधी किती आहे त्याला किंमत आहे। शेवटी काहीतरी प्रदेश भाजपने सर्वे केला असेल आणि तो इलेक्टिव्ह मेरिट पाहून त्यांना आणला असेल पक्षामध्ये आणि ते ठरवून त्यांना ते केलेले। याचा अर्थ असं नाही की आयारामांनाच तिकीट दिले, बोटावर मोजण्या इतके असे काही कार्यकर्ते, पदाधिकारी असतील इतर पक्षातले का त्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे, तोपर्यंत आम्ही त्यांना सांगू। परंतु इतकंही सांगून जर ते ऐकत नसतील तर शेवटी भाजप हा पक्ष शिस्तीचा पक्ष आहे, त्यामुळे आमचं जर एवढं सांगू नये प्रदेश भाजपने नेतृत्वाने जर त्यांनी ऐकलं नाही तर भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेश नेतृत्व आहे ते त्यांच्यावर कारवाई करतील। क्रमांक 14 मध्ये जे उमेदवार दिलेले नाहीये, परंतु भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवारांचं नाव उद्या 3 वाजेनंतर जाहीर होणार आहे। त्याच्या मागची काही स्ट्रॅटेजी असते पक्षाची, सगळ्याच पक्षांच्या स्ट्रॅटेजी असतात, तसे आम्ही पण स्ट्रॅटेजी केलेली आहे। त्या ठिकाणी पुरस्कृत उमेदवार आमचे असणार आहे। चालेल नाही 5 जागांवरचा गोंधळ उडाला याचा अर्थ काय सगळीकडेच पत्तेकट झाले असं थोडंच आहे, अशा या म्हणण्यात काही तथ्य असं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।